आदरणीय खासदार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले, आदरणीय महाराज साहेब आणि आदरणीय नामदार श्रीमान छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आदरणीय महाराज साहेब, दोन्ही महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण गेले 3 दिवस शाहूनगरमधील गणेश कॉलनीतील दत्त मंदिरामध्ये NCMC स्मार्ट कार्ड जे आहे, ज्याला आपण ST कार्ड साठी STच्या प्रवासाचे जे उपयुक्त असे कार्ड आहे, त्या कार्डचं आपण इथं काढून देण्याचा शिबिर किंवा कॅम्प इथं आयोजित केलेला होता. 3 दिवस भरपूर प्रचंड सर्व शाहूनगरवासियांचा म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त आम्हाला इथं सहभाग जाणवला. अगदी 7 जरी 8 8:30ला ते सुरू होणार होतं शिबिर, 7 वाजल्यापासून नागरिकांनी इथं रांगा लावलेल्या होत्या. अगदी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपला हा 8 8:30 पर्यंत आपला हा कॅम्प सुरू होता. भरपूर लोकांनी याचा फायदा घेतला आहे. जवळजवळ 1000च्या वरती लोकांचं कार्ड काढून झालेलं आहे. बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना मला असं निदर्शनास आलं की काही ज्येष्ठ नागरिकांचे हाताचे ठसे त्याच्यामध्ये स्कॅन होत नाही आहेत. त्या लोकांचं मात्र इथं डोळ्याचं मशीन ST जे जे हे अधिकारी आहेत त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. साधारणपणे 1 महिन्याभरात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण या लोकांच्या 3 दिवसांच्या डेट्स घेतलेल्या होत्या आणि त्यानुसार आपण इथं कॅम्प आयोजित केलेला होता. आज 3 दिवस पूर्ण झालेले आहेत. पुन्हा एकदा जे काही लोक राहिले असतील त्यांच्यासाठी आपण या लोकांच्या अजून पुढच्या जर तारखा मिळत असतील तर ते मिळाल्या तर नक्कीच घेऊन, अगदी ते मशीन जरी स्कॅनचे मिळालं डोळे स्कॅन करायचं तर ते सुद्धा घेऊन आपण पुन्हा एकदा जर आपल्याला ज्या तारखा मिळाल्या तर आपण नक्कीच हा कॅम्प पुन्हा एकदा आयोजित करूया. खरं तर सर्व शाहूनगरवासियांनी छान साथ दिलेली आहे आणि आज खूप मोठा विश्वास दाखवलेला आहे आणि त्याच विश्वासाने इथं येऊन त्यांनी कार्डसुद्धा काढलेलं आहे. सर्व शाहूनगरवासियांना मला एवढं सांगायचं इथून पुढे ज्या ज्या काही योजना वगैरे असतील जास्तीत जास्त सर्व शाहूनगरवासियांसाठी 100% राबवण्याचा प्रयत्न आहे. NCMC कार्ड काढण्यासाठी नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड हे बहुउद्देशीय कार्ड आहे आणि त्यासाठी आपल्या वार्ड क्रमांक 19च्या शाहूनगरच्या नगरसेविका लता सागर भोसले आणि त्यांचे पती सागर भोसले सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी 3 दिवस अपार कष्ट घेऊन सकाळी 8 वाजेपासून जवळजवळ आम्ही संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत कंटिन्यू असं 3 दिवस काम केलेलं आहे. हे खरोखरच वाखाणण्यासारखं आहे आणि अशीच कामं इथून पुढेही होती. तरी सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि सर्व सभासद यांच्या मार्फत मी या नगरसेविका पोचले आणि त्यांचे जे फाउंडेशन संपूर्ण ग्रुप यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. आपण सर्वजण लोकांनी याचा फायदा घेतला त्याबद्दल धन्यवाद. शाहूनगर ज्येष्ठ नागरिक संस्था शाहूनगर गोडोली सातारा या संस्थेला मोफत ST पास शिबिराचा खूप चांगला फायदा झालेला आहे आणि घरातच असल्यासारखं आपल्या जवळच्या चौकातल्या मंदिरात हे शिबिर 3 दिवस चालू होतं. जास्तीत जास्त लोकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि नगरसेविका सौ हेमलता सागर भोसले, जय फाउंडेशन आणि सर्व स्थानिक मंडळांनी याच्यासाठी खूप सहकार्य केले. कार्यकर्त्यांनी पण भरपूर सहकार्य केलेलं आहे. सागर भोसलेंचं तर खूपच योगदान आहे याच्यात. सागर भोसले आणि हेमलता भोसले यांचा बऱ्याच दिवसाचा संपर्क आमचा आहे कौटुंबिक आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं कार्य या सातारमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. तर्फे त्यांनी सातारमध्ये अनेक कार्यक्रम केलेले, त्या सर्व कार्यक्रमाला मी हजर होतोच. तशाच पद्धतीनं आज जो त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे तो फार मोठ्या प्रमाणात साजरा झालेला आहे. सभासदांची संख्या जवळजवळ 1,500च्या पुढं जाण्याची शक्यता किंवा 2,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचा लाभ या ठिकाणी या सगळ्या समाजाला, स्त्री पुरुषांना होतोय आणि याचं श्रेय मुख्यतः फाउंडेशनच्या माध्यमातून असला तरीसुद्धा सागर भोसले आणि हेमलता भोसले म्हणजे सध्याच्या नगरसेविका सातारा यांच्यामार्फत हे काम होतं आहे. त्यांचं मी मनापासून आणि साताराच्या नागरिकांमार्फत अभिनंदन करतो. जय भारत.